हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मग आता आज माझी मॉर्निंग शिफ्ट होती आणि मग आता मॉर्निंग शिफ्ट करून मला लगेचच घरी जायचं होतं, कारण मग नेक्स्ट 2 दिवस माझा वीक ऑफ होता. तर मग आता 3:27ची माझी डेक्कन एक्सप्रेस या ट्रेनने मी आज मुंबईला जाणार होते. आता मग दरवेळेस ना ट्रेन पकडताना माझी खूप घाई होते, म्हणजे कधी कधी लवकर बस मिळत नाही किंवा ऑटो मिळत नाही, त्यामुळे माझी खूप घाई होती. पण यावेळेस ना लकीली मी ट्रेन यायच्या कमीत कमी म्हणजे अर्धा तास तरी लवकर आली होती. पण मग इथे आल्यावर एवढा मोठा पचका झाला ना माझा की काय सांगू. कारण ॲक्च्युली इथे आल्यानंतरच मला माहीत पडलं की जी 3:27ची जी डेक्कन ट्रेन येणार होती तर ती 3:27ला न येता 1.5 तास लेट येणार आहे. खरं तर आधी इथे आल्यानंतर एवढी गर्दी बघून मला समजलंच नाही की आज एवढा गर्दी गोंधळ का आहे, कारण सॅटर्डे संडे जरी असेल तरी एवढी पण गर्दी नसते. परंतु मग नंतर मला समजलं की आज मेगा ब्लॉक आहे, त्याच्यामुळे बहुतांश ट्रेन ह्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि मग ज्या ट्रेन आहेत त्या वेळेवर न येता त्या 1.5 ते 2 तास लेट आहे. आणि म्हणून मग इथे सर्व पॅसेंजर ही ट्रेनची वाट बघत इथे बसलेले आहेत. मग तिकीट काढण्यासाठी पण बघा किती लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. घाई करून धावत मी ट्रेन पकडण्यासाठी आली. 3:27ची माझी ट्रेन होती डेक्कन एक्सप्रेस, आणि आता इथे आल्यावर समजते की ट्रेन लेट झाली आहे. तर मग 5 मिनिट नाही, 10 मिनिट नाही, जवळजवळ 1.5 तास ट्रेन लेट आहे. 3:30ची जी ट्रेन आहे आपली डेक्कन एक्सप्रेस ती आता येणारी 5 वाजता. आता मग मला समजत नाही की एवढा वेळ थांबून आपण काय करायचं. आता मला आधी माहिती पडलं असतं तर एवढे लोक स्टेशनला आलीच नसती, पण ऑफिसमधून सुटल्यानंतर इथे आल्यानंतर मला माहीत पडतंय की ट्रेन 1.5 तास लेट आहे. खरं तर आता जेव्हा म्हणजे ट्रेन लेट येणार असेल किंवा मग कॅन्सल होणार असेल तर आधी मेसेज येतो, परंतु मला काही असा मेसेज नाही आलेला, कारण माझंही रिझर्वेशन होतं. मी तिकीट बुक करूनच निघाली होती. आणि पण थँक गॉड की रिझर्वेशन झालं, कारण रिझर्वेशन जर झालं नसतं ना तर खूप आज हालत खराब होणार होती. कारण त्यात संडे होता आणि त्यातल्या त्यात ट्रेन एवढ्या लेट, म्हणजे मग जनरल डब्यामध्ये जाण्याचा मी विचारच आज करू शकत नव्हती, कारण प्रचंड आज ट्रेनला गर्दी होती. आता जसं की पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा असलं की आणि त्यातल्या त्यात जर सॅटर्डे संडे असेल तर मग लोणावळ्याला फिरायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड म्हणजे खूप जास्त असते. त्याच्यामुळे मग पुण्यापासून जेव्हा लोणावळ्यापर्यंत ट्रेन येते तेव्हा ट्रेन फुल पॅक झालेली असते. मग तो रिझर्वेशन डब्बा जरी असेल ना तरी रिझर्वेशनमध्येही सर्व चढलेले असतात, कारण जनरलमध्ये चढूच शकत नाही, कारण जनरल पुण्यामध्ये ऑलरेडी पूर्ण पॅक झालेलं असतं. काहीच नाही करू शकत. आता ट्रेनची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. सतत एवढी ट्रेन लेट झाल्यावर काय करायचं, प्रत्येकाची काही ना काही इम्पॉर्टंट कामं असतात. आता मेन लेट तर झाली आहे ट्रेन, पण ट्रेनचे डबे पण उघडले नाही आहेत. आता मग कोणाला घरी जायचं असेल किंवा कोणाचं अजून काही इतर इम्पॉर्टंट काम असेल, आता हे संडे म्हटल्यावर कोणी असं होतं ना की आधीच घरी गेलेले असतात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांना ऑफिसला किंवा इतर काही कामासाठी जॉईन व्हावं लागतं. पण मग असे ट्रेन सतत लेट होत असतात ना, मग आपण काहीच नाही करू शकत. वेट करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्यायच नाही आहे. मेन तर ना मी जास्त करून असं नोटीस केले की सॅटर्डे आणि संडेला हे इश्यू जास्त होतात, ट्रेन लेट होणं किंवा ट्रेन कॅन्सल होणं. आणि आता ही फक्त मी विचार केला की चला आता ही डेक्कन लेट झाली आहे तर आपण दुसऱ्या कोणत्या ट्रेनने जाऊ. पण मला आता असं कळलं की बँगलोरवरून येणारी उद्यान आणि कोयना म्हणजे कोल्हापूरवरून येणारी कोयना या दोन्ही ट्रेन देखील लेट झालेल्या आहेत, म्हणजे या देखील दोन्ही ट्रेन टायमावर नाही. आणि आजकाल आता पावसाळा असल्यामुळे तर मोस्ट प्रोबेबली असं होते की ट्रेन जरी टायमावरती आली ना तरी पण ती मग एकदम स्लो चालणार किंवा मग कुठेतरी थांबणार, हळूहळू चालणार. खूप असे ट्रेनला उशीर होत आहेत. आता आम्ही ट्रेनचे डबे जर ओपन केले असते ना ॲटलिस्ट आम्ही आतमध्ये ट्रेनच्या आत जाऊन तरी बसलो असतो, पण ट्रेनचे डबेही चालू करत नाही. त्यामुळे मग असं सगळ्यांना रखडत बसावं लागले बाहेर, काहीच करू शकत नाही कोणीच. चला मग आता आपण जाऊन तरी बघूया ॲटलिस्ट की ट्रेनचे डबे तरी चालू केलेत का. आता बघा, ट्रेन लेट जरी होणारी असेल तरी ही डेक्कन एक्सप्रेस कधीच स्टेशनला येऊन लागली आहे, परंतु जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली की कधी ट्रेनचे डबे म्हणजे उघडले जातील जेणेकरून आम्ही ॲटलिस्ट आज जरी जाऊन बसू, पण मग नंतर आम्हाला असं समजलं की म्हणजे आता ही ट्रेन जर 5च्या नंतर स्टार्ट होणारी असेल तर मग 4 किंवा 4:30च्या नंतरच या ट्रेनचे डबे उघडले जातील, म्हणजे तोपर्यंत मग आम्हाला बाहेरच बसावं लागेल. आता आमचं रिझर्वेशन आहे म्हणून ठीक आहे, परंतु विचार करा की आता जे लोक ज्यांचं तिकीट नाही आहे, ज्यांना तात्काळ किंवा इतर कोणतं तिकीट मिळालेलं नाही तर मग ते कधीपासून बिचारे असंच येऊन लाईन लावून तिथे बसलेले आहेत. जेव्हा ट्रेनचे डबे अचानक उघडले जातील तेव्हा आता मग एवढी धावपळ आणि एवढा गर्दी गोंधळ होणार आहे ना जनरल डब्यामध्ये चढून आज जागा पकडण्यासाठी.
उघडली स्पीड खाली बघून चलते एकदम लाग वगैरे लागतात एकदम लागतं. सीट कुठे? फायनली मग आता ट्रेन चालू व्हायच्या अर्धा तास आधी सर्व ट्रेनचे डबे उघडण्यामध्ये आले होते आणि माझी तर मग विंडो सीट होती, त्याच्यामुळे मग मला तर काहीच टेन्शन नव्हतं. आणि यावेळेस मग ट्रेनच्या सीटही सर्व एकदम प्रॉपर आलेले, नाही तर काही वेळेस कसं होतं एकदम अशा पॅक सीट येतात. आणि मग कधी कधी तर असं होतं की विंडो सीट येऊन पण विंडोचा जो पार्ट असतो ना तो पूर्णपणे असा कव्हर केलेला असतो, त्याच्यामुळे मग त्या विंडोचा काही फायदाच होत नाही. मैंगो, वो मैंगो वाला जूस दो ना. कितने का है? 20. असं तर मग मी ऑफिसमधून म्हणजे लंच वगैरे करूनच निघाली होती, परंतु मग इथे येऊन खूप टाईम झालेला आणि मग त्याच्यामुळे मलाही खूप भूक लागायला लागली. मग इथे स्टेशनवरून एक चिप्सचं पॅकेट आणि एक ज्यूस घेतला आणि बस मग आता ट्रेन कधी एकदाची स्टार्ट होईल ना याची सर्वजण वाट बघत होते. आता मग तुम्ही बघू शकता की 5:04 ट्रेन स्टार्ट झालेली आहे. म्हणजे जी ट्रेन 3:27ला स्टार्ट होते, 3:27ला पुण्यातून निघते, ती 3:27च्या ऐवजी 5:04 पुण्यामधून निघालेली आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 तास ट्रेन लेट झालेली आहे. मला ही आधी आयडिया होतीच की भले आता पूर्ण पॅक नाही झाली, पण आता इथून पुढे लोणावळ्यामध्ये ट्रेन थांबेल आणि मग लोणावळ्यामध्ये थांबल्यानंतर लोणावळ्यात जी काही सर्व गर्दी आहे ती त्यामुळे ट्रेन पूर्णपणे पॅक होणार आहे. त्यात मग आता पुण्यामध्ये पाऊसही कुठे गायब झाला आहे. म्हणजे येतोय पाऊस तसा, पण असा कंटिन्यू नाही आहे, मध्येच थोडाफार येतोय नंतर जातोय, त्याच्यामुळे मग आता गरम देखील व्हायला लागलं होतं.
ज्या गोष्टीची भीती होती तीच ॲक्च्युली झाली. आता लोणावळ्यापर्यंत ती ठीकठाक होती, जास्त काही गर्दी नव्हती. परंतु जसा लोणावळा आला पूर्ण ट्रेन पॅक होऊन गेलेली आहे. म्हणजे आता हा रिझर्वेशनचा डब्बा असून पण कुठे पाय ठेवायला देखील जागा नाही. आता मग कल्याण ते ठाणेपर्यंत ही गर्दी अशीच राहणार होती. हॅलो. नशीब की जेव्हा कर्जत स्टेशन आलं होतं त्याच वेळेस मग बाजूला ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे आपल्या विटीची ट्रेन लागली होती. त्याच्यामुळे मग त्यातली थोडीशी गर्दी कमी झाली. आणि मग आता नशीब की कल्याण आल्यानंतर ऑलमोस्ट अर्धी ट्रेन खाली झाली होती. नाहीतर मग आधी एवढी गर्दी झालेली ना लोणावळ्यापासून की लिटरली नंतर तर सफोकेशन व्हायला लागलं होतं. आणि एक तर ऑलरेडी ट्रेन लेट झाली होती 1.5 तास. त्याच्यानंतर मग ही जी ट्रेन होती ती खूप स्लो चालत होती. आणि मला आयडिया होतीच की दादर स्टेशनला पोचेपर्यंत नक्की 9:45 तरी होणारच आहेत. आता मला पण बसून एवढा कंटाळा आलेला ना की ठाणे गेल्यानंतर मी पण सरळ उभी राहिली. आणि मग आता फायनली 9:30 वाजता ट्रेन दादर स्टेशनला आली. इतकं बरं वाटलं ना स्टेशनला उतरल्यानंतर, कारण बसून खरंच खूप कंटाळा आलेला. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. चला तर मग भेटूया अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.